गुड मॉर्निंग मित्रांनो. आता मी बनवलेले आहे पोहे आणि दीदी बोलत होती पप्पा तुम्ही पोहे खूप छान बनवता, पोहे बनवा म्हणून. आणि मी बनवलेले आहे पोहे बघा, आपल्या घरगुती पद्धतीने साधं बघू इच्छिता. तर मी बनवलेले आहे, कसे काय बनले ते आणि थोडं काढून दाखवतो. खूप साधी पद्धत आहे मित्रांनो पोहे बनवायची. तर आता थोडी उद्या तुम्हाला डायरेक्ट डिशमध्येच दाखवतो मी. तर हे बघा आमचे मालक प्रभू भोलेनाथ. हे बघा मित्रांनो मी बनवलेले पोहे. ॲक्च्युली मी पोहे खूप छान बनवतो खरंच. हे बघा ही डिश. तर हे पोहे आहेत. हे बघा माझी मिसेस आणि मुलगी बोलते पप्पा तुम्ही पोहे खूप छान बनवता, तुम्ही तुमच्या हातानेच बनवत जावा. तर हे बघा बस खाली दीदी. हे बघा दीदी पण घेतली आमच्या दीदीने खाण्यासाठी. तर ती बोलते पप्पा तुम्ही पोहे खूप छान बनवता. दीदी पोहे कसे झाले? छान झाले. चांगले झाले ना? तुला मम्माचे आवडतात का पप्पाचे आवडतात? हो माय. हे बघा पोहे. तर दीदी बोलते मला पप्पा तुमच्या हातचे आवडतात. आणि आता बघू टेस्ट कशी आहे ते. दीदी सांगा खाऊन कसे झाले ते? छान झाले. छान झाले ना? व्हेरी गुड. तर बघू मित्रांनो कसे झाले. तर दीदी तर म्हणते छान झालेले आहेत. रुपा चम्मच आण. तर हा याने पण घेतलेले आहेत. कसे झाले रे? छान झाले. छान झाले ना? दिदू पण म्हणते छान झाले. अवडी गॉड मस्त झाले दिदू. व्हेरी गुड. आता मी पण खाऊन बघतो. चम्मच द्या. ॲक्च्युली मला पोहे खूप छान येतात आणि नेहमीच बनवतो पोहे. बाकी तरी काय जमत नाही, पण पोहे आणि तुरीची डाळ ह्या 2-3 गोष्टी मला चांगल्या प्रकारे येतात, टेस्टी येतात. तर दीदीला पण येतात आमच्या. तर बघू मित्रांनो पोहे खाऊन. थोडं नमक कमी झालं पण टेस्टी येतं. ॲक्च्युली मी पहिलंच नमक कमी टाकत असतो, कारण नमक जास्त झाल्याच्यानंतर खारट लागते. कमी असल्यावर ऑप्शन आहे पण जास्त ऑप्शन नाही, म्हणून मी नमक कमीच आणत होतो. काय म्हटलं हे आमचे आहेत पोहे. नमक ॲक्च्युली मी कमीच टाकत असतो मित्रांनो. नाही टाकलं परंतु कमीच टाकतो. जास्ती टाकल्यानं कसं खारट जर झालं, कोणाला आवडते नाही आवडते, खारट झालं आपल्यावरून नमकचा ऑप्शन नाही राहत. कमी असल्यास आपण घेऊ शकतो, पण खारट झाल्यावर काय करणार, त्यासाठी मी नमक कमीच टाकतो आणि पाहिजे तसं आपण ॲडजस्ट करून घेऊ शकतो. तर चला तुम्ही पण घरी बनवा. पुढच्या नंतरच्या वेळेस मी तुम्हाला सांगेल कसे बनवायचे ते. आता काय मी जरा गडबडीत बनवले. ठीक आहे, चला बाय.